आम्ही निवेदन कशासाठी दिले हे तर सरांनी सांगितलेलं आहे की आमच्या एका हॉस्पिटलवर रुग्णांनी येऊन हल्ला केला. पण त्याची पार्श्वभूमी अशी आहे की पेशंट आमच्याकडे सुरुवातीला आला होता हॉस्पिटलला. माझ्या हॉस्पिटलला तो एक 10 वाजता आला होता आणि तोपर्यंत मी नुकतीच OPD बघून वर गेले होते. त्यांनी सांगितलं की आमच्या पेशंटचं पोट दुखते वगैरे. आमच्या स्टाफनी विचारलं की बाबा आमच्याकडे दाखवलं का? तर ते म्हणाले नाही दाखवलेलं, ती दुसरीकडे कुठे बार्शीला वगैरे कुठेतरी दाखवत होते. मग आम्ही त्यांना सांगितलं की बाबा मॅडम आज सकाळपासून खूप काम करून थकल्यात आणि आता येऊ शकत नाही. ती 10ची वेळ होती. 10 वाजता आपण OPD पाहत नाही सर, आपण फक्त इमर्जन्सीज बघतो, ब्लिडिंग बघतो, डिलिव्हरी बघतो, असं काही असेल तर आपण पाहतो. मग त्यांनी आम्हाला वरती फोन केला की मॅडम तुम्ही काय येणार नाही? म्हटलं काकू आता मी बघू शकत नाही कारण मी आत्ताच वर आली आणि मी खूप थकलेली आहे. तर त्या म्हणाल्या की तुम्ही वर आहेत, घरी आहेत, तर तुम्ही खाली का येऊ शकत नाही? त्यांच्याबरोबर जे काही नातेवाईक होते ते आमच्या पहिल्या माळ्यापर्यंत भांडत आले. आमच्या स्टाफला विचारलं तुझी मॅडम वर काय करते, वर झोपते का, वर कशा आता बसू शकतात, तुमचं हॉस्पिटल उघडं आहे तर तुम्ही बघायला पाहिजे. कसं असतं सर, रुग्ण आणि पेशंट आणि डॉक्टर यांच्यामध्ये ना एक खूप अंडरस्टँडिंग असतं है ना. तुम्हाला वाटतं तुमची इमर्जन्सी आहे 10 वाजता, पण सकाळपासून मॅडमनी काय काम केलेले हे तुम्हाला माहिती आहे का? सकाळपासून आम्ही एवढ्या डिलिव्हरी केल्या, एवढे पेशंट बघितले, ते नुकतीच मी झोपली होती, नुकतीच आम्ही पडलो होतो, तेव्हा तुमची असं म्हणणं आहे की तुम्ही येऊन बघितलंच पाहिजे. तरी आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही कुठल्या मोठ्या हॉस्पिटलला दाखवा, कारण काय असतं की इंडिव्हिज्युअल सेटअपमध्ये 24/7 सेवा सर आम्ही देऊ शकत नाही. आणि हा आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे. जो इंडिव्हिज्युअल सेटअप आहे त्या ठिकाणी तुम्ही एवढ्या मोठ्या अपेक्षा करू नका, आम्हाला देवही बनवू नका आणि एवढ्या अपेक्षाही आमच्याकडनं करू नका की तुम्हाला कधी 12 वाजता 2 वाजता थोडं पोटात दुखलं, ॲसिडिटी झाली तर आम्ही बघू. जिथे आम्हाला इमर्जन्सी वाटते ती सेवा आम्ही देऊ. आणि जेव्हा पेशंटला अशी इमर्जन्सी वाटते तेव्हा मोठ्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जावं, जिथे 24/7 सोनोग्राफी, फिजिशियन, ऑब्स्टेट्रिशियन, पीडियाट्रिशियन हे सगळे डॉक्टर अवेलेबल असतात. अशा ठिकाणी त्यांनी त्यांची सेवा घ्यावी, कारण तिथं त्यांना तज्ज्ञ सेवा एका छत्राखाली सगळीकडे मिळेल. इंडिव्हिज्युअल सेटअपमध्ये आम्ही एवढी 24/7 सेवा देऊ शकत नाही. त्यानंतर ह्याला 10 वाजले होते सर आणि त्याच्यानंतर 10:30 वाजेपर्यंत सस्ते मॅडमची OPD चालूच होती. तर त्या सांगतील की त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना काय म्हणाल्या त्या. हे बघा, तुम्ही जर ऐका ना, तुम्ही जर दुसऱ्याचा ॲटिट्यूड काढताय, तुम्हाला तुझा विषय होता का, इकडचा विषय होता का, काय तिकडचा विषय होता? सर्व्हिस रेकॉर्ड करा भैया, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जर येऊन रात्रीच्या 10:15ला डॉक्टरचा ॲटिट्यूड काढताय, आमचा अधिकार आहे. हे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, पेशंट बघणं हा डॉक्टरचा अधिकार आहे. मी पण खूप थकली आहे, तू काय रेकॉर्ड करायचं कर भैया, काही प्रॉब्लेम नव्हता. आमचा विषयच नव्हता तो. आमचा विषय काय रेकॉर्ड करायचं कर, नो इश्यू. तुमचा विषय नव्हता, आमचा दुसरे हॉस्पिटल. तुम्ही येऊन माझ्याकडे CCTV मॅडमला मी रिक्वेस्ट केली. तुम्हाला बोललेलं नाही आम्ही मॅडम. तुम्ही दिनेश भाईला बोलवा, काय रेकॉर्डिंग करतोय ना हा बघू. अरे गप्प, तुझं काय आहे त्याच्यामध्ये? नमस्कार. काम संपवून मी घराकडे निघालेली असताना 10:15ला मी काउंटरच घेत होती. एक पेशंट आली. ॲक्च्युली पेशंट आली म्हणून रिसेप्शनने इन्फॉर्म केलं, तर मी OPD संपली म्हणून तिने सांगितलं. तर अशी कशी OPD तुमची संपली म्हणून 2 जण डायरेक्टली रूममध्ये घुसले. पेशंट आली नव्हती माझ्या रूममध्ये, पेशंट बाहेर वेटिंगमध्येच बसलेली होती आणि 2 जण रूममध्ये घुसले. पहिलं वाक्य होतं तू अशी कशी पेशंट बघत नाही, आणि दुसरं वाक्य होतं कशाचा एवढा ॲटिट्यूड आहे, आणि तिसरं वाक्य होतं किराणा दुकान आहे का हॉस्पिटल, किराणा दुकान बंद करता का तुम्ही. आणि त्याच्यानंतर तिसरा मनुष्य हात आला, तो डायरेक्ट असं व्हिडिओ शूट करत आत घुसला आणि मला खुनवायला लागला की बघ मी तुझं शूट करतोय, तू काय बोलते मी ते सगळं शूट करतोय. मग त्यांनी एकदम आरेरावी करत ओरडाआरडी करायला चालू केलं आणि मग थोडं तिथून पुढे गोंधळ झाला आणि सगळ्यांनी मिळून आम्ही त्यांना खूप गोंधळ करायला म्हणून हॉस्पिटलच्या बाहेर काढलं. त्या सगळ्या गोंधळामध्ये ती लेडीजनी सगळ्यांना फोन केला आणि जेव्हा त्यांना गेटच्या बाहेर काढलं, एका क्षणामध्ये 3-4 टू व्हीलर आल्या, त्याच्यावरून 3-4 जण उतरले आणि त्यांनी पूर्ण दगडफेक केली, हॉस्पिटलचं नुकसान केलं. आमच्याकडं त्यावेळेला जवळपास एक 10-12 पेशंट ॲडमिट होते, ते सगळे घाबरले होते. आम्ही हे सगळं गोंधळ चालू झाला, काचं फुटायचे आवाज आले, वरतून पेशंट रडायलेत की आमचे छोटे छोटे बाळं आहेत, आम्हाला सुरक्षा द्या, म्हणून आम्ही सगळं हॉस्पिटलवरचं बंद केलं, सगळे पेशंट लॉक केले आणि आम्ही सगळे वर गेलो. तर 5 मिनिटांमध्ये मग आम्ही फोन केला पोलिसांना. गाडी येईपर्यंत त्यांनी 5 मिनिटांमध्ये सगळं नुकसान केलं. ज्या गोष्टी फुटत नव्हत्या तिथं 10-10 वेळेस फोडण्याचा प्रयत्न केला आणि मग जेव्हा पोलिसांच्या गाडीचा सायरन वाजला त्याच्यानंतर ते सगळे लोक डिस्पर्स झाले. ते कोण काढलेला नव्हता, त्या पेशंटला बोललेलं सुद्धा नव्हते मी की तुला काही प्रॉब्लेम तरी आहे का, काही विचारलेलं पण नव्हतं, फक्त नाही का म्हणली एवढंच बोलून ते माझ्या रूममध्ये घुसले. गायनिक प्रॉब्लेम होता म्हणून मी गरुड हॉस्पिटलमध्ये आली गेली. तिथल्या मॅडम आम्हाला व्यवस्थित बोलल्या की त्या म्हणल्या तुम्ही जा हॉस्पिटलला, इकडे तिकडे असं दुसऱ्या सिव्हिलला जावा.
तिने पण व्यवस्थित बोललं नाही मला. म्हणून मी परत तिकडं आले. पार्वती हॉस्पिटल उघडं होतं म्हणून आम्ही तिकडं गेलो. तिकडं गेल्यानंतर एक पेशंट तपासला आणि दुसरे पेशंट आम्ही गेलो. तुम्ही म्हणले काय नाव तुमचं? बनसोडे. ठीक आहे तुम्ही मागासवर्गीय घेत म्हणजे तुम्ही इथं दुसऱ्या सिव्हिलला जाऊ शकता म्हणजे इथं कसं काय आलं तुम्ही प्रायव्हेटला मागासवर्गीय तुम्ही सिव्हिलला जायचं. मी म्हणलं तसं काही नाही मॅडम, आम्ही फीस भरतो, आम्ही दाखवतो प्रायव्हेटला दाखवतो, सिव्हिलला आम्हाला वेळ पण नाही मिळाला दाखवतो प्रायव्हेटला. तसं म्हणल्यानंतर त्याने म्हणले नाही मी तुम्हाला तपासू शकत नाही. असं कसं तुम्ही बोलू शकता? तुम्ही डॉक्टर आहे, पेशंट कुठला का असं ना तुम्ही बोललं पाहिजे म्हणजे तुम्ही बघितलंच पाहिजे. आम्ही असं बोललो. तिथं तुम्ही ज्यावेळेस गेले त्यावेळेस कोण होतं दवाखान्यामध्ये? दवाखान्यात मॅडम आणि रिसेप्शन होतं. ते रिसेप्शन आम्हाला व्यवस्थित बोलली नाही. म्हणलं तुमचे रिसेप्शन पण व्यवस्थित बोलत नाहीत म्हणलं आम्हाला. समोर इकडे बघा कॅमेराकडे. रिसेप्शन सुद्धा व्यवस्थित बोलत नाही. तर तुम्ही तिथं ज्यावेळेस गेले त्यावेळेस तिथं सुरुवातीला म्हणजे ते डॉक्टर्स होते की दुसरं कोण होतं? डॉक्टर लेडीज होत्या, सस्ते मॅडम होत्या. तुम्ही त्यांना ओळखता? सस्ते मॅडम कधी मी 1-2 वेळेस गेलेले आहे. सस्ते मॅडमला मी ओळखते म्हणजे गेले. मग त्याच होते का? त्याच होत्या, सस्ते मॅडमच होत्या. एवढे ओव्हर बोलायला लागल्या. कास्टचे लोक तुम्ही इकडं कसं काय आला, तुम्ही सिव्हिलला जावा. म्हणलं असं काय नाही, कास्टचे लोक इथे यायचं नाही असं काय लिहिले का तुम्ही? म्हणलं तुम्ही आता हॉस्पिटल उघडाय म्हणून आम्ही आलो, आम्हाला जवळ पडते म्हणून आम्ही इथं आलो म्हणजे. असं म्हणल्यानंतर त्यांनी तुमची काय आम्हाला बळजबरी आहे म्हणजे तपासायची. आमचा प्रश्न आहे, मी डॉक्टर आहे, आम्ही तपासू नाही तर न तपासू आमचा प्रश्न आहे म्हणजे. तुम्ही हा मुलगा म्हणला असं कसं बोलू शकता तुम्ही? ते लगेच नवऱ्याला बोलून घेतलं त्यांनी, ते सस्ते सरांना. सस्ते सरांनी बोलायला हे काय रे काय चाललंय? तो म्हणला सर मला फक्त माझ्या मिसेसला तपासा, तिचं पोट दुखतंय आहे, तिला त्रास होतो. असं म्हणलं तू पण सांगणारा म्हणून त्याला चापट मारली. त्याला चापट मारली परत मी अडवायला गेले तर मला पण मारलं त्यांनी, साडी ओढली मला पण मारलं. परत त्यांनी सगळेजण मुलं आले तिथले जे आहेत ते त्यांनी मारलं त्याला. 10 जण होते सर माझ्या मुलाला मारायला. हां मग तुम्ही सोबत कोण कोण गेले इथून? मी आणि माझा मुलगा आणि ती सून आम्ही तिघच गेलो होतो. काय नाव मुलाचं तुमचं? मुलाचं काय तेजपाल आणि सुनाचं? सुनाचं स्नेहल. बरं किती मुलं आहेत तुम्हाला? मला 2 मुलं आहेत. बरं मग आता हे सुनबाई किती नंबरचे? लग्न झाले दोन्ही मुलं? आता झाले 1 महिना. बरं आता तुम्ही ज्यावेळेस तिथे गेले त्यावेळेस मग तुमच्या सुनबाईला तिने काय त्यांनी चेकअप काय काय केलं केलं? तिला असं लांब सरकायला सांगितलं. म्हणजे तू यांच्यामध्ये लांब सरक. तिनं लांब सरकून चिरकत होती जोरजोरात. सर ती प्रेग्नंट आहे, ती चिरकत होती जोरजोरात. बरं तुम्हाला मारहाण केली मग त्यांच्या हॉस्पिटलची तोडफोड कोणी केली? तोडफोड नंतर मग मुलं आले कोणतरी, तुम्हाला माहिती नाही ते कोण आले काय माहिती. आम्ही काय केलं ह्याला मारायला लागलो म्हणून मी ह्याला घेऊन आले. आणि नंतर मुलं कोण आले काहीच मला पण माहिती लक्षात नाही. ह्याला घेऊन आले मी. आणि घेऊन आल्यानंतर सुद्धा त्यांनी पुढं मुस्लिमचे ते जाकीर कॅन्टीनवाला त्यानं आणि अब्बास शेख ह्यांनी तर माझ्या साडीलाच ओढलं आणि माझ्या अंगावर चपट मारली मला त्या अब्बासने. काय बरं? कशामुळे आले ते त्यांनी पाठवलं असं सस्ते सरांनी पाठवलं. त्यांनी ते काय दारू वगैरे पिले होते का? दारू पिलेलेच होते सर. ते सस्ते सर व्यवस्थित बोलतच नव्हते, दारू पिलेले होते. कोण दारू? कोण सस्ते सर दारू पिलेले होते. त्याच्यामुळे सर त्यांनी मला मारलं. ते स्वतः काय बोलले तुम्हाला? त्यांनी तुमचा काय संबंध आहे म्हणजे आम्हाला डॉक्टर तुम्ही आम्हाला सांगणारे कोण म्हणले पेशंटला, आम्हाला तपासा म्हणणारे सांगणारे तुम्ही कोण असं बोलायला लागले. तेव्हा म्हणलं अहो तुम्ही डॉक्टर आहेत, तुम्हाला तपासणं काम आहे. पेशंट कुठला का असं ना, तुम्ही गरीब असो श्रीमंत असो कुणी तर तपासावंच लागेल ना त्यांना. मग तुम्ही तुमच्यासोबत अशी घटना घडल्यानंतर तुम्ही पोलिसवाला कळविलं नाही का? पोलीस ठाण्यात पोलिसवाल्याला गेले नाही नाही केलं नाही मी का? तिकडे पोलीस गेले नाही. ठाण्यामध्ये गेले नाहीत का तुम्ही? पोलीस स्टेशनला मी गेले नाही. माझ्या मुलाला मारलं मग त्याला मी सोडत आणलं आणि माझ्या म्हणजे आलो अहो, नाही. तुम्ही मोबाईल मागं धरा ना तुम्ही. आणि एवढा वेळ पण दिला नाही सर त्यांनी. अहो तुम्ही थोडं पाठीमागे धरा मोबाईल. हां मग काय झालं? त्याला मी हॉस्पिटलच्या त्या गोळ्यातूनच आणतच होते आणि आम्ही पोलीस स्टेशनला जायचंच आमच्या डोक्यात होतं. तर ते अब्बास आणि ते जाकीर त्यांनी सळ्या घेऊनच आले. तुम्ही त्यांना ओळखता? माझ्या ती मुलगा एक भावाचा बहिणीचा मुलगा. हा त्यांना ओळखते. बहिणीचा मुलगा एक आला होता काय झालं म्हणून. तर त्याला इथं बघा मला 5 टाके. हॉस्पिटलची तोडफोड कोणी केली काय कळालं तुम्हाला? मला ती काय कळालं नाही. त्यांनी मला कोण पोर आले गेले काय लक्षातच आलं. बरं आता मग तुम्ही हॉस्पिटलला कधी आले इकडं? कधी मी कालच आली. इथं ॲडमिट कधी झाले? काल रात्री आले. बरं मग आता काय तुम्हाला कुठं मारहाण झाली काय? तब्येत वगैरे कशी आहे? तब्येत माझी मला डोक्याला मारलेलं आहे त्यांनी. सरांनी मला असं आपटल्यासारखं केलं, डोक्याला पडली होती मी. एक साईड माझी पूर्ण दुखायला. डॉक्टरचं काय म्हणणं आहे? डॉक्टर इथली डॉक्टर काय म्हणाले? ते सिटी स्कॅन वगैरे केलं त्यांनी. त्यांचं काय म्हणणं आता सिटी स्कॅनचा रिपोर्ट मला काही त्यांनी दाखवला नाही. पण मला हा एक पायानं चालता येईल. काय तुमचं आता तुम्हाला काय म्हणायचं आता ह्या मला प्रकरणात? म्हणायचं की मागासवर्गीयाला हे डॉक्टर का तपासत नाही, का हे करतात? मागासवर्गीय माणसं नाहीत का? मागासवर्गीयाला तुम्ही बघत नाही असं कसं म्हणू शकता हे आम्हाला? आता काय मागणी तुमची? आम्ही त्यांच्यावर केस करा तुम्ही. तुम्ही मागासवर्गीयाला तक्रार दिली का तुम्ही मग त्यांच्या विरोधात काय?
आता इथं आल्यावर आता आम्ही म्हणजे इथं मारहाण- पोलीस आले का कोणी मग तुम्हाला नाही विचारायला? अजून तर कुणी आलेलं नाही. तुम्ही तसं कळवलंय का पोलिसांना? पोलिसाला तिथंच मला मी सांगितलेलं आहे सर, मला अब्बासनं माझ्या अंगावर हात टाकला, माझ्या लेडीजच्या अंगावर त्यानं अब्बासनं हात शेकना हात अंगावर टाकला. मी त्याला तिथंच पोलीस स्टेशनला सांगितलेलं आहे, ह्या माणसाला अटक करा, ह्यांची ही लायकीच काय माझ्या अंगावर हात टाकायची आणि माझ्या साडीला ओढायची काय लायकी यायची. डॉक्टर कशामुळे तुमच्या साईडला ओढलं? हां डॉक्टरचा काय विषय? साडी तर तिथं मी आता ह्याला मारायला लागले, मी हे केलं तर त्या डॉक्टरने साडी ओढली, पदर ओढला तिथं मला. तिथं तिथं सीसीटीव्ही आहेत का हॉस्पिटल? आहेत की त्याला मारताना ही दाखवा ही घटना सगळी सीसीटीव्हीत कैद झालेली आहे का? होऊ शकते ह्याला मारताना सीसीटीव्ही घटना तिथे मी मागणी करा त्यांची. म्हणजे तिथं सीसीटीव्ही तिथंच घडली घटना हॉस्पिटलमध्ये का बाहेर हॉस्पिटल? हॉस्पिटलमध्येच घडली तिथंच. हं. आणि माझ्या मुलाची त्याच्यात 1 तोळ्याची साखळी सुद्धा गेली सर, लग्नात घातलेली होती त्याला. ठीक. ही मला सगळं मिळालं पाहिजे आणि तुम्ही मागासवर्गीय का तपासत नाही, ही मला मिळालं पाहिजे. पूर्ण त्यांच्याकडे समोर